नैना म्हणत असते, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये परंतु कलाताईवरती आहे ना. विचारा कलाताई सांग, तू सौरभला ओळखत नाहीये का? कला म्हणते की हो, पण त्यावरती लगेचच नैना पुढचं बोलायला सुरू करते आणि म्हणते की बघा, आता कलाने सांगितलं म्हटल्यावरती तुमचा माझ्यावरचा डाऊट तर गेला असेल, कारण की माझ्यावरती नाही परंतु कलावरती तर तुमचा विश्वास आहे ना. मला आजच डॉक्टर सौरभ यांनी सांगितलंय की तुम्हाला ट्रेस घ्यायचा नाहीये, तुम्हाला रिलॅक्स राहायचंय आणि या अवस्थेमध्ये तुम्ही रिलॅक्स राहणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही सांगा, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे वडील जर असे आरोप करत असतील तर मी कसं राहायचं रिलॅक्स? माझ्या पोटामध्ये चांदेकर फॅमिलीचा वंशज वाढत आहे आणि माझ्यावरती हा राहुल वाटेल ते आरोप करतोय. अद्वैत आता पुन्हा एक प्रश्न विचारतो की तो डॉक्टर आहे मान्य आहे, परंतु नैना तुला त्याने कॅफेत का बोलवलं भेटायला? नैना म्हणते की त्याला सुट्टी होती आणि त्यामुळे तो बोलला की आपण भेटून मग ठरवूया पुढला प्लॅन. तेव्हा रजनी म्हणत असते, अगं मग आम्हाला सांगायचं ना कोणाला तरी घरामध्ये, आम्ही आलो असतो तुझ्यासोबत कोणीतरी घरातून. तेव्हा नैना सांगायला लागते की झुंबा प्रकरणामुळे तुम्ही फार चिडला होता माझ्यावर आणि मग मला त्याच्यामुळे भीती वाटली, त्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही. आबा म्हणत असतात की मुली या अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी सांगायला घाबरतात आणि मला नाही वाटत नैना खोटं बोलते येते. रजनी पण म्हणत असते की हो, बरोबर बोलते ती, कारण की आपण तिच्यावरती रागवलेलो होतो त्यामुळे ती चुपचाप गेली असेल. आबा म्हणत असतात की राहुल, या सगळ्यामध्ये सगळी चूक तुझीच आहे. आबा म्हणत असतात की राहुल, अशा अवस्थेमध्ये बायकोला आपल्याकडून आधार हवा असतो आणि तू तिच्यावरती संशय घेतोय. आता रजनी म्हणत असते की राहुल आणि नैना दोघेही माझा ऐका, तुम्ही आता या अवस्थेमध्ये एकमेकांवरती संशय नाही घ्यायला पाहिजे, एकमेकांमध्ये चिडचिड नको. आता तुम्ही एकमेकांवरती जीवापाड प्रेम करा, एकमेकांची काळजी घ्या आणि दोघांनी मिळून आपल्या बाळावरती गर्भसंस्कार करा. बाकीच्या गोष्टी बघायला आहोतच आम्ही. आबा आता नैनाला म्हणतात की नैना, जा तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर आणि मग नैना तिथून निघते. आता दुसरीकडे इकडे रोहिणी राहुलचा वेट करत असते. तिने राहुलला रूम मध्ये बोलवलेलं असतं. राहुल तिथे येतो आणि म्हणतो की अरे मम्मा, मला वाटलं खरंच त्या दोघांचं काहीतरी होतं. तेव्हा रोहिणी म्हणते की इतक्यातच तो विचार मनातून सोडू नकोस हा, मला तर वाटतंय की तुला वाटतंय तसंच काहीतरी असेल. ती नैना दिसते तितकी साधी नाहीये. रोहिणी आता राहुलला काही टिप्स देत असते. ती म्हणत असते, ती जरी साधी नसली ना मूर्ख तर नक्कीच आहे. तू एक काम कर, तिच्याशी खूप चांगलं वाग, तिला संशय येईल असं काहीच वागू नको आणि तिला तिच्याच पद्धतीत आपण उत्तर देऊ. आपल्या नाकावरती टिचून ती आपल्या घरात आली आहे ना, तर बघूयात आपण पण तू तिचा चांगलं वागून काटा काढ, म्हणजे आपल्याला तिला घराबाहेर काढता येईल. तेव्हा राहुल म्हणतो की थँक्स मॉम, छान आयडिया आहे ही. अद्वैत आता कलाला इकडे म्हणत असतो की रोज नैना आणि राहुलचं काही ना काहीतरी सुरू असतं. कला देखील म्हणते की हो, आणि त्या गोष्टीचा त्रास आबांना होत असतो याचं त्यांना काहीच वाटत नाही आणि मुळात म्हणजे राहुलने असं वागायला नकोय ताईसोबत. तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना पण कशी वागते बघितलंस ना. हो, मान्य आहे की राहुल चुका करतो, परंतु प्रत्येक वेळेस त्याची चूक असेल असं नाही. माझं चार्जर कुठे? तेव्हा कला म्हणते की तूच ठेवला असेल कुठेतरी. तेव्हा अद्वैत म्हणतो की साफसफाईच्या निमित्ताने माझ्या वस्तू इकडच्या तिकडे करते आणि मला म्हणते आता अद्वैत कलावरती चिडत असतो. तेवढ्यातच तिथे अंजू येते आणि अंजू म्हणत असते की अद्वैत साहेब. तेव्हा अद्वैत म्हणतो की साहेब म्हणून उगाच मला झाडावरती चढवू नको. तेव्हा अंजू म्हणते की अद्वैत साहेब, मी अंजू. तेव्हा कला अंजूकडे बोट दाखवते. तेव्हा अद्वैतचं लक्ष अंजूकडे जातं. तेव्हा अद्वैत म्हणतो की बोल, काय म्हणते? तेव्हा अंजू येते आणि म्हणते की मी मगाशी घर जेव्हा क्लीन करायला आले होते ना, तेव्हा तुमचा चार्जर मला खाली सापडला म्हणून मी तो ड्रावर मध्ये ठेवला आणि मग तो चार्जर ती अद्वैत कडे देते. तेव्हा कला म्हणते, भेटला तुझा चार्जर आणि मला बोलत होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे, त्यात काय एवढं. आणि मग तो म्हणतो की चल आता झोपून घ्या, मी आता काम पण उद्याच करतो. आणि मग ते झोपायला जातात. ते झोपतात आणि झोपी गेल्यानंतर अद्वैत रात्री घोरायला लागतो. त्याला मात्र झोप येत नसते म्हणून कला उठे आणि अद्वैतला जाग करत ती म्हणते की अरे अद्वैत तू झोप, अरे अद्वैत तू झोपेत घोरतोय, घोरू नको ना प्लीज. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू खोटं बोलते, तू काही पण सांगते, मी घोरू शकत नाही आणि तुला जर वाटतंय ना तसं तू प्रूव्ह कर. तेव्हा कला म्हणते की अरे हा झोपेत असाच ऍटिट्यूड सारखा बोलतोय यार, काय माणूस आहे हा. आणि मग कला अद्वैतचा घोरतानाचाच व्हिडिओ काढून ठेवते आणि मग कशी तशी रात्र सरते आणि कलाची झोप काय होत नाही रात्री. आणि मग सकाळी सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात. कला मात्र आळस देत असते. तेव्हा रजनी विचारते, काय ग तुझी झोप नाही झाली वाटत? तेव्हा कला म्हणते की हो ना, माझी रात्री झोपच झाली नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, तिच्या रात्री अंगामध्ये ना कला घुसते आणि रात्री ती चित्र काढत बसते, रांगोळ्या काढत बसते. तेव्हा आबा म्हणतात, कला काय बोलतोय तू? तेव्हा कला म्हणते की हो खरंय, मी रात्रीची रांगोळीची चित्र वगैरे काढत बसते, मला चित्र काढायला आवडतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघा बरं, च्या अंगामध्ये रात्रीची कला घुसते. कला पटकन म्हणून जाते की खरं तर माझी रात्री
रात्री झोप तुझ्यामुळे पूर्ण नाही झाली. सगळे आता हसायला लागतात, सगळ्यांना वेगळं वाटत असतं. तेव्हा कला आता सगळ्यांना समजून सांगत असते की नाही हा तसं नाही, ऍक्च्युली काय झालं, हा रात्री झोप घोरतो ना त्याच्यामुळे. अद्वैत आता लाजतो आणि तो त्याच्या रूम मध्ये निघून जातो आणि म्हणत असतो की ला किऑस क्रिएट करायचा असतो. कला मात्र रागिनीला समजून सांगत असते की मला तसं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं ते रात्री घोरत होते ना त्याच्यामुळे मला अजिबात झोप येत नव्हती. मी बळत झोपण्याचा प्रयत्न देखील केला परंतु तरी देखील मला झोप आली नाही. मला त्या आवाजाने अजिबात झोप येत नाही, खूप इरिटेट होत होतं. कला सुद्धा आता फार लाजत असते आणि ती म्हणते की मी देखील किचन मध्ये जाऊन बघून येते. आता अद्वैत तर ऑलरेडी लाजून वरती निघून गेलेला असतो. आता इकडे नैना देखील रूम मध्ये आलेली असते आणि राहुलने आता त्याचा डाव टाकलेला असतो. राहुल नैना जवळ आलेला असतो तेव्हा नैना विचारते की हे काय. तेव्हा राहुल म्हणतो की बाळ म्हणतंय की आई मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला विसरली. राहुल आता नैनाला म्हणत असतो की यापुढे सगळ्या गोळ्या वेळेवरती घ्यायच्या, खायचा प्यायचा चाळ करायचा आणि काही हवं असलं ना तर डॅडला सांगायचं. नैना म्हणत असते की पण असा अचानक तुझ्यात इतका बदल कसा. तेव्हा राहुल सांगू लागतो की अगं मी जेव्हा तुला त्या मुलासोबत बघितलं ना तेव्हा नाही बघू शकलो मी, म्हणून मी असा वागलो ग. माझ्या मनात दुसरं तसं काही नव्हतं अँड आय प्रॉमिस मी असं कधीच वागणार नाही. मला इतक्या दिवस नाही जाणवलं माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, परंतु मी जेव्हा त्याच्या सोबत तुला बघितलं ना तेव्हा अचानक जाणवलं मला. नैना म्हणते की तू माझी आणि आपल्या बाळाची जर अशीच काळजी घेणार असशील ना तर मला आधी काही नकोय. आणि असं म्हणून ते एकमेकांना मिठी मारतात. आता राहुल मनातल्या मनात म्हणत असतो की तुला काय पाहिजे हे मला माहित नाही परंतु मला तू माझ्या आयुष्यात नकोय. आता इकडे अद्वैत रूम मध्ये आलेला असतो आणि तो कलाला म्हणत असतो की मूर्ख, या मुलीला अजिबात अक्कल नाहीये, अक्कल शून्य, बावळ, लहानपणी ना ही मुलगी डोक्यावरती पडली असणार. जरा बोलायची संधी मिळाली की अंगात काय संचारतं देव जाणे. आणि आता तेवढ्यातच कला तिथे आलेली असते. कला म्हणते चांदेकर. तेव्हा अद्वैत रागवूनच म्हणतो की आला काय करू तुमच्यासाठी, पायगाड्या घालू, मंडप बोलू, रूम डेकोरेट करू, खूप मोठा पराक्रम केला तुम्ही. अद्वैत आता कलाला बोलत असतो. कला सॉरी बोलते तरी देखील अद्वैत म्हणतो की सॉरी बोलून काय सगळं होतं का, म्हणजे बाण कापल्यावर तू सॉरी बोलणार आहेस का मला, तू माझ्या फार आयुष्याची वाट लावून टाकली. तेव्हा कला म्हणते की एवढं काही झालं नाही बरं का, पण आणि मी माझी चूक मान्य केल्यावरती भांडत तरी नाही आणि मी माझी चूक मान्य तरी करते, तुला तर तेवढं सुद्धा जमत नाही. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी पण जेव्हा माझी चूक असते तेव्हा मान्य करतो. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही करत. बरं सांग बरं कधी केली तू चूक मान्य. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू सांग मी कोणती मान्य नाही केली ते. तेव्हा कला म्हणते की माझ्या समोर एवढा मोठा प्रॉब्लेम उभा असल्यावरती दुसरी चूक काय मान्य करायची गरज. तेव्हा अद्वैत म्हणतो की एक मिनिट, तू मला चूक म्हणालीस, तू मला प्रॉब्लेम म्हणालीस. तेव्हा कला आता हसायला लागते. तेव्हा अद्वैत आता कलामध्ये भांडण व्हायला लागतात. तेव्हा कला म्हणते की तुझ्या इतका माजोरडा माणूस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही. तेव्हा आता कला म्हणत असते की तू लई काल चॅलेंज करत होता ना, चल तुला दिलं ओपन चॅलेंज. मी जर तुला तुझी चूक दाखवत दिली तर करशील मान्य आणि मला बोलशील सॉरी. तेव्हा अद्वैत तावा म्हणतो की ठीक आहे चल, चॅलेंज ऍक्सेप्टेड. आता कला विचारते की मला सांग तू रात्री का बरं चिडला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की ते जाऊ दे ना, तू मला आता सांग काय पुरावा तुझ्याकडं. तेव्हा कला म्हणते की तू रात्री चिडला होता कारण की तू रात्री घोरत होता आणि त्यामुळे मी तुला उठवलं होतं आणि त्याच्यामध्ये तू मला रात्री झोपेत चिडला होता. तेव्हा मात्र कला म्हणते की समजलं का तू रात्री का चिडला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मला ते समजलं, परंतु मी रात्री घोरतच नाही, तेव्हा तू मला उठवण्याचा काही संबंधच येत नाही. तेव्हा मात्र कला म्हणते की ठीक आहे ना, मग मी आताच प्रूव्ह करते, वेळ कशाला, तर रात्री तू घोरत होता हे जर मी प्रूव्ह केलं तर तुला मला सॉरी बोलावं लागेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे चालेल. तेव्हा पुरावे जेव्हा दिसतील ना तुझ्या समोर तेव्हा आपली गपचूक मान्य करायची. तेव्हा आता तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ अद्वैतला दाखवते. अद्वैतची मात्र बोलती बंद झालेली असते. अद्वैत त्याच्यामध्ये फार मोठ्याने घोरत असतो. कला म्हणते की लहान बाळ असतं ना तर बुवा म्हणून घाबरून गेला असता कुसळ तरी निघून, आणि इथं वयस्कर माणूस असता ना दुसरा कोणी तर एवढ्या टायमात अटॅक येऊन गेला असता वरती. तुझ्या इगो एवढाच मोठं तुझं घोरणं आहे. आता अद्वैतला कला म्हणत असते की आता तरी मान्य कर तुझी चूक. अरे तुझ्यात हिंमतच नाहीये तुझी स्वतःची चूक मान्य करण्यासाठी. अरे तुझ्यात हिंमतच नाहीये स्वतःची चूक मान्य करण्याची. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आहे माझ्यात हिंमत. तेव्हा कला म्हणत असते की जेव्हा पुरावे वगैरे सगळं काही दाखवलं जातं तेव्हा गपचूप काय करायचं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी. कला म्हणते की मोठ्याने. तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी. कला अद्वैतला चिडतच यस म्हणत तिथून निघून जाते. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे
अद्वैत घोरण्यावरती डॉक्टरांना इलाज विचारत असतो. तेवढ्यातच कला तिथे येते. आता डॉक्टर जेव्हा निघतात तेव्हा आबा विचारतात, डॉक्टर साहेब अद्वैतची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा कला सांगते की हो, मी मगाशी नाही का म्हटले की तो रात्री झोपेत घोरतो, म्हणून त्याने लगेचच डॉक्टरांना बोलून घेतलं. अद्वैत मात्र चिडतो आणि म्हणतो की तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये बोलायला? तुझा बिझनेस नाही हा, गपचूप बस. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.